शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा विषय आपला काहीतरी वेगळाच आहे. आपण रोज काहीतरी नवीन नवीन भाज्या काहीतरी घेऊन येत असतो किंवा ब्लॉग. तर आज आहे संकट चतुर्थी, त्यानिमित्त म्हणलं आपण काहीतरी सॉफ्ट जेवण बनवू, जास्त काही न करता. तर आज म्हणलं डाळ तडका आणि राईसच करायचा, तो पण एकदम हॉटेलसारखा. तर हे अशी डाळ तुम्हाला जर बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आपण आपल्या व्हिडिओत येऊ. तर तुम्ही म्हणता नाही डाळ तर लगेच शिजले बी, भात तर लगेच झाला. पण तुम्हाला फक्त दाखवत आहे कसं. हॉटेलसारखा जिरा राईस करण्यासाठी कोलम हा तांदळाचा वापर करणार आहे. तर आपण पाणी गरम करायला ठेवून घेतलं होतं. त्यानंतर आपण गरम झाल्याच्या पाण्यात काय घातलेलं आहे, मीठ, आणि त्यानंतर तांदूळ घातलेला. आता ही काय घेतलेलं आहे, मसूरची डाळ घेतलेली आहे, ही घेतलेली आहे तुरीची डाळ, आणि तुरीची मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे. तुम्ही सेपरेट 2 डाळी किंवा 3 डाळीचं मिक्स डाळ करत असते मी. त्याने काय होतं, वेगळी टेस्ट येते. आणि नुसती मुगाची तुम्ही टाकू शकता, तुरीची सुद्धा घालून तुम्ही बनवून बघा. पण ह्या जर 3 डाळी एकत्र केल्या ना तर आपल्या शरीरासाठी सुद्धा उत्तम आहे. पित्त वगैरे काहीच होत नाही. तर तुरीची डाळ नुसतं केलं तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, पित्त होतं त्या डाळीनं. तर मी आज म्हटलं मिक्स डाळीचं आपण डाळ करू. आणि 3 डाळी टाकल्या तोपर्यंत तिकडे आपला जे तांदूळ आहे ते पण शिजत आलं. ते आज आहे ना, तुम्ही कोलमचे घ्या किंवा बिर्याणीचे घ्या. मी विचारलेच होते की मी हे बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहे आणि कोलमचा तांदूळ नाही वापरला. दरवेळेस कोलमच खातो बरं का. पण ह्यावेळेस म्हणलं बिर्याणी तांदळाचा भात कसा होतो. बिर्याणी म्हणजे का म्हणता, बासमती. हा बासमती आहे आणि बासमती तांदळाचा मी डाळ तडका बनवणार आहे बरं का. इकडं डाळ तडका आणि जिरा राईस. तर बघा आता आज उपवास असल्या कारणाने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि सॉफ्ट जेवण पण सुद्धा पाहिजे. आणि कधी कधी कंटाळसुद्धा येतो स्वयंपाकाचा. आज तसंच झालं माझ्या बाबतीत. मला भाजी वगैरे काही करूच वाटली नाही, भाजी पोळी. म्हणलं आज साधं जेवण पण झालं असतं, नुसतं डाळीनं नसतं जेवण झालं, म्हणून डाळ तडका करू म्हणला. तर त्यासाठी काय घेतलेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, कारण आपण जिरा राईससुद्धा मध्ये घालणार आहे. अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, थोडासा कढीपत्ता देखील घातलेला आहे. पण टॉमॅटो काही घेतलेलं नाही, टॉमॅटो नाही घालायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे नाही, आपण इथे तेलाची कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपण अगोदर जिरा राईस करणार आहोत, त्यानंतर डाळ तडका बनवणार आहोत. तर त्यासाठी काय केलेलं आहे, 1 मोठा चमचा काय करायचा आहे, आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यात जिऱ्याचा वापर करायचा आहे. आपल्या तांदूळ आपण उमथून घेतले ते शिजल्याच्या नंतर. आणि ना हॉटेलसारखी बनवायची होती, त्यामुळं म्हटलं आज आहे ना असं वेगळाच काहीतरी जिरा राईस बनवू. तर बघा मस्त तो पण मोकळा झाला, न तेलाची धार टाकता सुद्धा मीठ वगैरे टाकलं होतं आणि एकदम परफेक्ट राईस आपला तयार झाला. तर काय करायचं, थोडंसं थंड झालं का त्यानंतर कोथिंबीर घालायची. अगोदर टाकले तर त्याचा कलर बदलतो. आणि लगेच खायचे असले तर लगेचही घालू शकतो, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण जर वेळ असला तर थोड्या वेळानेच घालायची, म्हणजे कशी ती टेस्टला पण बरं वाटते आपल्याला. तर बघा इतका खमंग असा आपला राईस तयार करून झालेला आहे. एकदम हॉटेलसारखी रेसिपी आपण घरच्या घरी बनवली होती. आज माझ्या आवाजातसुद्धा तुम्हाला कंटाळा जाणवत असेल. कंटाळा काही नाही, माझं आहे ना तोंड आहे, त्याच्यामुळे मला जास्त काही बोलता येईना. आणि ना त्यामुळेच मी सॉफ्ट जेवण केलं होतं. कमी मिरचीत कसं आपल्याला छान जेवण करता येईल आणि आपल्याला पोट पण भरलं पाहिजे आणि जेवण पण झालं पाहिजे. सर्व काही गोष्टी या डाळ तडक्यात होणार होत्या. त्यामुळेच मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
वाटलं तुम्हाला आजचा मेनू, मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.